नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही डिप्लोमा, इंजिनिअरिंग किंवा फार्मसीला आता प्रथम वर्षाला म्हणजे पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतले असेल तर तुम्हाला भरावा लागतो महा-डीबीटीचा स्कॉलरशिप फॉर्म। बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल काही विद्यार्थी तुमच्यापैकी ओबीसी कॅटेगरी मधले असेल, एससी, एसटी, विजे, एनटी, एसबीसी, ईबीसी, काही मुली असतील, बरोबर ना। मुलींना सर्व शिक्षण वगैरे फी झालेली म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट झालेला आहे, त्यांना एक्झाम फी जी आहे ती सुद्धा माफ झालेली आहे, ट्युशन फी माफ झालेली आहे। मग आता या विद्यार्थ्यांना या सर्व स्कॉलरशिपचा लाभ कसा घेता येईल, या सर्व स्कॉलरशिपचा फायदा कसा घेता येईल, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना भरावा लागतो महा-डीबीटीचा स्कॉलरशिप फॉर्म, बरोबर आहे। आणि आजचा हा स्कॉलरशिप सेक्शनचा आपला हा पहिला व्हिडिओ आहे। बघा, तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगेल की विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात। दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी हे सांगेल की विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागणार आहे। तिसरा व्हिडिओ मजा असेल की ज्यामध्ये मी तुम्हाला ऍक्च्युअल फॉर्म फिलिंग कसं करता येईल, तुम्ही घरी बसूनच फॉर्म कशा प्रकारे भरू शकता, हे सर्व काही मी क्लिअर करणार आहे। तर हे 3 व्हिडिओ तुमचे नक्की पहा, संपूर्ण काही तुमच्या या युट्यूब चॅनलवर येऊन जाईल। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करून द्या। आणि आपलं अजून एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे विनीत ट्युटोरियल। तर भरपूर सारे डिप्लोमा इंजिनिअरिंगचे लेक्चर येत असतात आणि त्यासोबतच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला भरपूर कमी किमतीत अफोर्डेबल कॉस्ट मध्ये मिळून जाईल। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की डिप्लोमाचा इंजिनिअरिंगला किंवा फार्मसीचा विद्यार्थी असेल आणि त्यांना भरायचा असेल महा-डीबीटीचा स्कॉलरशिप फॉर्म, मग या विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, कारण हे डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहे, तरच तुम्ही तुमचा फॉर्म हा भरू शकता। ठीक आहे, चला मग सुरुवात करायची। हो सर, ठीक आहे, चलो। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला लागेल 10वीचं मार्कशीट, एसएससीचं मार्कशीट। तर मार्कशीटचा एक चांगला छान सुंदर असा फोटो वगैरे काढून घ्या, क्रॉप करून सेव्ह करून ठेवा। नंतर 12वीचं, जर तुम्ही 12वी दिली असेल तर 12वीचं मार्कशीट लागेल, जर तुम्ही 12वी दिलीच नसेल तर काही गरज नाही, बरोबर आहे। म्हणजे बघा, जे विद्यार्थी 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमा करताय, ज्यांनी 12वी केली नाही त्यांना गरज पडणार नाही, पण जे विद्यार्थी 12वी नंतर डिप्लोमा करताय त्यांना 12वीचं सर्टिफिकेट लागणार आहे, किंवा जे विद्यार्थी डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताय अशा विद्यार्थ्यांना डिप्लोमाचं मार्कशीट सुद्धा लागणार आहे, किंवा जे विद्यार्थी बीई केल्यानंतर एमटेकला ऍडमिशन घेताय अशांना बीईचं मार्कशीट सुद्धा लागेल। म्हणजे आतापर्यंत जेवढं तुमचं शिक्षण झालेलं आहे त्या सर्वांची मार्कशीट लागेल। फक्त 10वी 12वी डिप्लोमा जे असेल तर ठीक, नसेल तर जाऊ द्या। पुढे लिव्हिंग सर्टिफिकेट तुमचं, बघा 10वी नंतर तुम्ही डायरेक्ट डिप्लोमा करत असाल तर 10वीच्या शाळेनंतर जे तुम्हाला लिव्हिंग मिळालं असेल, एलसी मिळाला असेल, त्या एलसीचा प्रॉपर फोटो लागेल तुम्हाला। बघा, मी तुम्हाला मागेच बोललो होतो की तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन केलेले आहे ते सेव्ह करून ठेवा। रजिस्ट्रेशनच्या वेळेस जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले होते ना बेटा, या सर्वांचे फोटो सेव्ह करून ठेवा। हे लागेल तुम्हाला स्कॉलरशिपच्या फॉर्मला, आणि आता हे लागणार आहे। तर बघा, तुम्ही याच्यासाठी झेरॉक्स अपलोड करू शकत नाही। काही जण काय करतात, झेरॉक्सचे फोटो काढून अपलोड करून देतात, मग अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, हे लक्षात ठेवा। आणि हा, जर तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरला नाही, किंवा स्कॉलरशिपचा फॉर्म चुकला, किंवा स्कॉलरशिपचा फॉर्म अप्रूव्ह नाही झाला, तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची पूर्ण फी भरावी लागते, बरं, हे लक्षात ठेवा। त्या स्कॉलरशिपचा फॉर्म आठवणी सर्वांना भरायचा आहे। आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी असेल सर्वांना हा व्हिडिओ शेअर करून द्या बेटा, की हा फॉर्म भरणं किती महत्वाचं आहे। नाही तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची पूर्ण भरपूर भरमसाठ अशी फीस भरावी लागेल, आणि तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा काहीच येणार नाही बेटा, ठीक आहे ना। आणि हा, जर हा फॉर्म भरला तर फायदा तुमचा असा आहे की कॉलेजची फीस तुम्हाला कमी लागेल, पण त्यासोबतच तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा एक छान सुंदर रक्कम येणार आहे। किती येणार आहे हे सुद्धा सांगून दे, ठीक आहे। चला, त्यानंतर बेटा बघा, तुम्हाला लागेल कॅप अलॉटमेंट कन्फर्मेशन लेटर। म्हणजे बघा, ज्यावेळेस तुमचं कॉलेजला ऍडमिशन झालं होतं, बरोबर आहे, तर ऍडमिशन झाल्यानंतर बघा तुम्हाला ते फॉर्म आला असेल ना की तुमचा नंबर या कॉलेजला लागलेला आहे, बरोबर आहे। आणि तुम्ही त्याला फ्रीज केलं असेल, कॉलेजला गेले असेल, कॉलेजला ते जमा केलं असेल, बरोबर आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी दाखवले असेल, मग त्यांनी त्या प्रिंटवर, त्या अलॉटमेंट लेटरवर एक ARCचा शिक्का मारला असेल, बरोबर ना। म्हणजे तुमचं ऍडमिशन या कॉलेजमध्ये कन्फर्म झालं। हे कन्फर्मेशनचे जे अलॉटमेंट लेटर होतं याचा प्रॉपर फोटो काढून घ्या। हे तुम्हाला पुढील 3 ते 4 वर्ष लागणार आहे बेटा, ठीक आहे ना, हे लक्षात घ्या। कॅप अलॉटमेंटचं कन्फर्मेशन लेटर हे तुम्हाला पुढील 3 वर्ष डिप्लोमा नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार तेव्हा लागणार आहे। तर याचा फोटो सेव्ह करून घ्या, पहिलेच सांगतोय, हे खूप महत्वाचं बेटा। बऱ्याच जणांचं हे कॅप अलॉटमेंट लेटर हरवून जातं, खूप त्रास होतो बरं अशा विद्यार्थ्यांना। त्यानंतर कॉलेजची फीज रिसिप्ट। आता बघा, तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन घेताना जी पण काही फीस पे केली होती, बरोबर आहे, तर त्या फीचं रिसिप्ट तुम्हाला, त्या रिसिप्टचा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागतो बेटा, ठीक आहे ना। चला, तर बघा, बरेचसे विद्यार्थी म्हणतात की कॉलेजची फीज आम्ही एवढीच भरली, तेवढीच भरली, जे पण काय असेल, जी भरली असेल ना त्याची फोटो काढून ठेवा, सेव्ह करून ठेवा। त्यानंतर जर तुम्ही हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं असेल, म्हणजे तुम्ही कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत असाल किंवा इतर कोणत्या हॉस्टेलला राहत असाल, तर त्या हॉस्टेलमध्ये जी फीज तुम्ही भरलेली आहे
ती फीची सुद्धा रिसिप्ट. कारण बघा, जे विद्यार्थ्यांनी हॉस्टेलवर जे विद्यार्थी राहतात ना, अशा विद्यार्थ्यांना एक छान छान सुंदर सुंदर भत्ता पण मिळतो. भत्ता म्हणजे पैसे मिळतात भाऊ, ठीक आहे ना. तुमच्या अकाउंटमध्ये एक्स्ट्रा स्कॉलरशिप येते. म्हणजे जे विद्यार्थी हॉस्टेलवर राहतात ना, अशा विद्यार्थ्यांना एक्स्ट्राची स्कॉलरशिप येते बेटा. किती येते काय ते सर्व सांगेल, काही काळजी करू नका, ठीक आहे ना. फक्त व्हिडिओला जुळून राहा, चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट तुम्हाला पुढे पुढे मिळत राहील. आणि डाउनलोड करा विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, नक्की डाउनलोड करा. हे तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे बेटा, ठीक आहे ना. भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर आहे, जा बघा, आवडलं तर परचेस करा, नाही जाऊ द्या, ठीक आहे. व्हिडिओ बघा, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, मित्रांना शेअर नक्की करा. पुढे बँक पासबुक लिंक विथ आधार कार्ड, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एका नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचंय, बरोबर आहे. आता नॅशनलाइज बँकेत अकाउंट म्हणजे कोणत्या अकाउंट मध्ये चालेल का? हो बेटा, कोणते चालेल. तुम्ही SBI वगैरे की युनियन बँक वगैरे जे पण काय छोट्या छोट्या कोणत्याही बँक चालतील बेटा, नो प्रॉब्लेम, ठीक आहे ना. पण हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बँकेत गेल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करायचंय, ते जनरली ना जनधनचं अकाउंट ओपन करून तुम्हाला देतील. कारण कसं आहे, तुम्ही स्टुडंट सेक्शन मध्ये आहात, लहान लहान मुलं आहात, तर तुम्हाला ते स्टुडंट अकाउंट ओपन करून देतील. जनधनचं अकाउंट म्हणता आपण त्याला, बरोबर ना. ते जनधन अकाउंट जे पण कोणतं असेल ते ओपन करून घ्या आणि याला आधार कार्ड सोबत जोडून घ्या बेटा, बरोबर आहे. हे तुमचं बँक अकाउंट आहे ना, हे आधार कार्डची लिंक असणं महत्वाचं आहे. त्यासोबतच तुमचं जे बँक अकाउंट आहे हे आधार कार्डची लिंक पाहिजेच, पण त्यासोबत तुमचं आधार कार्ड NPCIL महाडीबीटीशी सुद्धा लिंक असायला पाहिजे. तर हे कसं समजेल आम्हाला, याच्याबद्दल बी एक व्हिडिओ मी बनवून टाकेल, काळजी करू नका. ही प्रॉपर स्कॉलरशिपची जी सिरीज आहे ही तुमच्यासाठी मी प्रॉपर राबवणार आहे. तुमचा एकही पॉईंट मी मला एकही डाऊट वगैरे येऊ देणार नाही, तेवढे फक्त विश्वास ठेवा, ठीक आहे ना. चला, तर मी काय सांगितलं, एका नॅशनलाइज बँकेत मध्ये अकाउंट ओपन करा. दुसरी गोष्ट, त्या बँकेत गेल्यानंतर त्या बँकेला आधार कार्डची लिंक करून घ्या, बरोबर आहे. आणि त्यांना सांगा, भाऊ सर काका चुलत्या मामा अक्का, आम्हाला काय करा, आम्हाला स्कॉलरशिप पाहिजे आहे महाडीबीटीची, मग त्याच्यासोबत सुद्धा हे आम्हाला लिंक करून द्या, असं त्यांना तुम्ही सांगा, बरोबर आहे. काय त्यासाठी एक वेगळा फॉर्म बँकवाले तुम्हाला देतील, तो फॉर्म फक्त भरायचा, आधार कार्डची झेरॉक्स त्याला अटॅच करायची आणि त्या ठिकाणी त्यांना ओरिजिनल आधार कार्ड दाखवायचं, परत खिशात ठेवायचा आणि तो फॉर्म त्या ठिकाणी जमा करायचा. ते तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी जोडून देतील, त्यासोबतच NPCIL महाडीबीटीची सुद्धा ती लिंक वगैरे करून देतील. काळजी करायची गरज नाहीये, ठीक आहे ना. चला, हे समजलं बेटा. आणि त्या बँक पासबुकची तुम्हाला झेरॉक्स म्हणजे फोटो लागेल, ओरिजिनल्स. मी जेवढ्या गोष्टी सांगतोय ना त्या सर्वांची ओरिजिनल फोटो लागतील बेटा, झेरॉक्सचा फोटो चालत नाही. हे तुम्हाला अपलोड करायचे बेटा, यांच्या स्कॅन कॉपी किंवा यांचे फोटो तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे. तर फोटोची साईज काय असली पाहिजे हे सुद्धा सांगून देईल, काळजी करू नका, ठीक आहे ना. चला, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, तुमचा जो पण काही पासपोर्ट साईज फोटो असेल ना, त्याचा एक प्रॉपर असा छानसा फोटो काढून एकदम सुंदर असला पाहिजे, गोंडस असला पाहिजे, लेटेस्ट असला पाहिजे. नाही तर बस 5वी-6वीतला फोटो पडला आहे त्याचा फोटो काढताना चिपकवता, असं नका करू रे. चांगला फोटो घ्या, थोडं लेटेस्ट घ्या ना. पुढे आधार कार्ड, तर बघा तुमचं आधार कार्ड तुम्हाला लागेल, आधार नंबर तुम्हाला लागेल, बरोबर आहे. आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर तुम्ही लिंक केला होता हा सुद्धा महत्वाचा, बरं. की बघा बऱ्याच वेळा काय होतं की तुमचं आधार कार्डशी आता तुम्ही लहान असाल, बरोबर आहे, तर लहान असाल त्यावेळेस तुमच्या वडिलांचा किंवा आईचा कोणता तरी एखादा नंबर तुम्ही लिंक केला असेल, तर तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला तुमच्याकडे आता तुमचा पर्सनल नंबर आलेला आहे, तर तुम्ही आत्ताच जा आधार कार्ड अपडेट करून घ्या, तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या, काही तुमचं बर्थ डेट वगैरे काय जे पण काही करेक्शन वगैरे असेल ते करून घ्या. म्हणजे आधार कार्ड तुमचं प्रॉपर असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे, ठीक आहे ना. पुढे डोमिसाईल सर्टिफिकेट, सर्वात जास्त महत्वाचं. कारण बघा ही जी आपली स्कॉलरशिपची योजना आहे ही फक्त महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठीच आहे. महाराष्ट्राचे बाहेरचे विद्यार्थी यासाठी इलिजिबल नाही. जर तुम्हाला स्कॉलरशिपचा लाभ उचलायचा असेल, बँकेमध्ये पण छोटी मोठी रक्कम पाहिजे असेल आणि फीज मध्ये सुद्धा सवलत पाहिजे असेल, तर तुम्हाला तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट बनवावं लागेल, बरोबर आहे. चला, तर डोमिसाईल सर्टिफिकेट बनवून घ्या. महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे विद्यार्थी, तर स्कॉलरशिप मिळेल, नाही तर मिळणार नाही. नंतर कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही ज्या पण कॅटेगरीचे असाल त्याचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला बनवावं लागेल, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला बनवावं लागेल, ठीक आहे. चला, नंतर कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला लागेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. काही नाही, हे ओरिजिनल म्हणजे याचा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागतो, बस, बाकी काही विषय नाही. पुढे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, जे OBC आहे, SBC आहे किंवा VJNT चे विद्यार्थी आहे, अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल अपलोड करावं लागेल, बरोबर आहे. चला, SC वाल्यांसाठी, SC ST वाल्यांसाठी नॉन क्रिमिनलची गरज पडत नाही, ठीक आहे ना. चला, असो. कारण कसं असतं, नॉन क्रिमिनल म्हणजे काय की जे पण काही आपले बॅकवर्ड क्लासेस मध्ये येतात, म्हणजे OBC, SBC, VJNT, तर अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मध्ये फीज मध्ये सूट मिळते. काय मिळते? सूट मिळते, बरोबर आहे. म्हणजे यांचं उत्पन्न जर 8 लाखांपेक्षा कमी असेल ना, यांचं म्हणजे यांच्या पालकांचं, बरं. चला, जे विद्यार्थी OBC, SBC, VJNT मध्ये आहे आणि ज्यांच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असेल ना, तर अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळतो. मग ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला बनवावं लागेल. नंतर EWS सर्टिफिकेट, आता जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहे, ऐका बेटा,
जे विद्यार्थी ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीचे आहे पण त्यांच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट बनवावं लागतं. हे महत्वाचं बेटा, ठीक आहे ना. चला, ओपनचे विद्यार्थी, हे फक्त ओपन वाल्यांना नाही. नंतर इन्कम सर्टिफिकेट सर्वांनाच आहे. जेवढा पण कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत सर्वांना इन्कम सर्टिफिकेट बनवावं लागेल बेटा. आता बघा, तुमच्या पालकांचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला थोडा जास्त स्कॉलरशिप मिळते, बरोबर आहे. पण जर समजा तुमच्या पालकांचं उत्पन्न 1.5 लाखापेक्षा जास्त आणि 8 लाखापेक्षा कमी असेल, पुन्हा एकदा बेटा, पुन्हा एकदा ऐका, जर तुमच्या पालकांचं उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असेल तर थोडी जास्त स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटला येणार आहे. पण जर तुमच्या पालकांचं उत्पन्न 1.5 लाखांपेक्षा जास्त असेल आणि 8 लाखांपेक्षा कमी असेल, म्हणजे 1.5 लाख ते 8 लाखच्या दरम्यान असेल तर तुम्हाला थोडीशी स्कॉलरशिप कमी येईल. आणि जर तुमच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला स्कॉलरशिपच मिळणार नाही बेटा डायरेक्टली, ठीक आहे ना. पण तुम्हाला फॉर्म भरावा लागेल, ठीक आहे ना. हे लक्षात ठेवा बेटा, इन्कम सर्टिफिकेट हे तुमच्या पालकांचं लागेल, ओरिजिनल वाला. फोटो लागेल फक्त. रेशन कार्ड, आता रेशन कार्ड कसं आहे, जनरली नाही पण दिलं तरी चालून जातं पण अपलोड करायचं बेटा. कारण बघा, तुम्ही जेवढे मॅक्सिमम डॉक्युमेंट प्रॉपर सबमिट करतात ना तेवढं तुमचा फॉर्म लवकर अप्रूव्ह होतो बेटा, लवकर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होतो. आणि जेवढ्या लवकर फॉर्म अप्रूव्ह झाला तेवढं तुमचा फायदा आहे ना बेटा. चला असो. बघा, बऱ्याचशा विद्यार्थी आता झेरॉक्स अपलोड करता, फॉर्म प्रॉपर अपलोड करत नाही, डॉक्युमेंट्स असे तिरपे तारपे अपलोड करता, म्हणजे भरपूर वेळ यांचे जे फॉर्म आहे ना हे अंडर स्क्रुटिनीमध्ये पेंडिंग राहता बेटा, ठीक आहे ना. तसं तुमचं व्हायला नको, यासाठी रेशन कार्डचा प्रॉपर फोटो वगैरे तुम्हाला घ्यायचा आहे. मग कसं करायचं, रेशन कार्डचा एक पुढची बाजू असते, एक मागची बाजू असते, बरोबर आहे. तर तुम्ही एक काम करू शकता, ते कॉलेज इमेज बनवते का तुम्ही, एक इमेज असते, एका इमेजवर इकडे फ्रंट साइड घ्या, इकडे बॅक साइड घ्या, असं तुम्ही एक प्रॉपर फोटो तयार करा. झेरॉक्स नाही चालत बरं, ओरिजिनल फोटो असा प्रॉपर तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला वाटलं असं दाखवून देईल माझं कसं आहे ते, ठीक आहे ना. तुम्हाला मी सर्व क्लिअर करून, ज्यावेळेस आपण फॉर्म भरू ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगू देईल की हे कसं तुम्हाला एडिट करायचं आहे, ठीक आहे. चला, त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे हमीपत्र. तर हे हमीपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे. मग सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आम्ही कुठून आणायचा सर, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे हमीपत्र डाउनलोड करण्याची, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा हमीपत्र मी अपलोड करून दिलेलं आहे. मग तुम्हाला काय करायचं, त्या टेलिग्राम चॅनलवर जायचं, त्याला डाउनलोड करायचं, त्याची प्रिंटआउट काढायची, त्याची प्रिंटआउट काढल्यानंतर त्या हमीपत्राला भरायचं. तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं, तुमचं नाव टाकायचं, तुमच्या वडिलांना म्हणजे तुमच्या वडिलांना एकूण किती मुलं मुली आहात, त्यापैकी किती जण स्कॉलरशिपचा लाभ घेत आहात ते सर्व टाकावं लागतं बेटा. हे हमीपत्र कसं भरता याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल हा पण देऊन टाकेल. बस सर्व तुमच्यासाठी सर्व बेटा, काहीच टेन्शन घेऊ नका, काहीच काळजी करू नका, सर्व काही प्रॉपर होईल. ही स्कॉलरशिपची सिरीज मी प्रॉपर व्यवस्थितपणे बनवणार आहे, काहीच काळजी करू नका. कारण एकाही विद्यार्थ्याची स्कॉलरशिप हुकायला नको, मिस व्हायला नको. कारण जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला नाही किंवा तुमचा फॉर्म चुकला किंवा तुमचा फॉर्म अप्रूव्हच झाला नाही तर तुम्हाला कॉलेजची ओपन कॅटेगरीची पूर्ण फी भरावी लागते बेटा. तोपर्यंत मग ते खूप त्रास देतं बेटा, पहिलेच सांगतो. प्रायव्हेट वाल्यांना तर खूप हाल होता डायरेक्टली. त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला हे हमीपत्र कसं भरतायचं पण व्हिडिओ मी बनवून टाकेल. आणि फॉर्म भरा बेटा, स्कॉलरशिपचा फॉर्म लवकरात लवकर भरा. याची अंतिम डेट तर खूप उशिरा आहे, अजून खूप उशिरा आहे, डायरेक्टली मार्च मध्ये 31 मार्च पर्यंत झालेले. आरामात भरा. एक म्हणजे या महिन्यात 10-15 दिवसात जर तुम्ही एक काम करून घेतलं, सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपर बनवून घेतले, 5-10 दिवसात तुम्ही समजा आधार कार्ड अपडेट करून घेतलं, याच दिवसामध्ये तुम्ही समजा बँकेचं अकाउंट ओपन करून बँकेशी लिंक करून घेतलं, सर्व या 15 दिवसात तुम्ही सर्व काम करून टाका आणि मग नंतर सुंदर असा फॉर्म भरा, ठीक आहे ना. तोपर्यंत मग आपले व्हिडिओ येतील चॅनलवर, ठीक आहे ना. आणि आपलं जे चॅनल आहे ते तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा बेटा, ठीक आहे ना. मला पण एक हेल्प होऊन जाईल. तुमच्या मोठ्या भावाला नक्की सपोर्ट करा, ठीक आहे. चला, आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, ज्यावर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे भरपूर सारे कोर्सेस अवेलेबल आहे, ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे, एकदम कमीत किमतीमध्ये. तर बघून घ्या, जा डेमो लेक्चर बघा आणि मग ठरवा क्वालिटी बघा शिकवण्याची. पुढे जर तुम्ही हँडिकॅप असाल म्हणजे अपंग असाल ना तर तुम्हाला अपंगत्वाचं सर्टिफिकेट या ठिकाणी दाखल करावं लागेल. त्याच्याने स्कॉलरशिप थोडी जास्त भेटते, ठीक आहे ना. तर हँडिकॅप सर्टिफिकेट जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला हे या ठिकाणी अपलोड करावं लागेल, नाही तर जाऊ द्या. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या शिक्षणामध्ये जर गॅप पडला असेल, म्हणजे गॅप म्हणजे काय की एक 10वी तुमची झाली मागच्या वर्षी आणि मागच्या वर्षी तुम्ही काहीच केलं नाही, बरोबर आहे. आणि या वर्षी तुम्ही जर समजा डिप्लोमाला ऍडमिशन घेत असाल किंवा डिप्लोमा झालं 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर इंजिनिअरिंग करत असाल, म्हणजे एखादं वर्ष जर मध्ये गॅप पडलं असेल ना तर त्याचं गॅप सर्टिफिकेट तुम्हाला बनवावं लागतं, बरोबर आहे. गरज असेल तर बनवा, तुम्हाला जर नसेल तर काही गरज नाही. तुम्ही रेग्युलर विद्यार्थी असेल तर काही गरज नाही, ठीक आहे ना. कॉलेजचं बोनाफाईड बघा, बऱ्याचशा वेळेस का आणता, बरेचसे कॉलेजवाले का आणता की बघा ज्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजची फीज रिसिप्ट विचारलेली ना त्या ठिकाणी कॉलेज बघा, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात तर तुम्हाला टाकावं लागतं कॉलेजची फीस तुम्ही किती भरलेली आहे. तर बरेचसे कॉलेजवाले काय म्हणतात की त्या ठिकाणी तुम्ही 00 टाका, काय टाका 00, आणि कॉलेजच्या फीज रिसिप्टच्या ऐवजी तुम्ही कॉलेजचं बोनाफाईड अपलोड करा. पुन्हा सांगतो,
बरेचसे कॉलेजवाले इन्स्ट्रक्शन देतात की बघा, ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरशाल त्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल की कॉलेजमध्ये तुम्ही किती फीस भरलेली आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला 00 टाकायचं. काय टाकायचं? 00, बरोबर आहे. आणि फीज रिसिप्ट अपलोड करावी लागेल ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला बोनाफाईड अपलोड करायचं, असे बरेचसे कॉलेजवाले सांगतात. तर बघा, याच्याबद्दल तुम्ही थोडंसं वेट करा. तुमच्या कॉलेजला विचारा की सर, आम्हाला जी फीज आम्ही भरली तीच टाकायची आहे का तुम्ही सांगशाल ती टाकायची, तर तुमच्या कॉलेजला एकदा ते विचारून घ्या कन्फर्म. बघा कसं आहे, प्रायव्हेट कॉलेजवाल्यांचं काही वेगळं असतं, गव्हर्नमेंट कॉलेजवाल्यांचं काही वेगळं असतं. तर हे एकदा तुमच्या कॉलेजशी कन्फर्म करा. पण बोनाफाईड तर काढूनच घ्या. बोनाफाईड तर तुम्ही काढून घ्या, लागतो बेटा बोनाफाईड. बघा, बरं, कॉलेजला फ्री ऑफ कॉस्ट मिळतो बोनाफाईड. जायचं सेक्शन मध्ये, जायचं सांगायचं तुमचा जो पण काही सेक्शन वगैरे असेल ना, ज्या ठिकाणी डॉक्युमेंट्स वगैरे, ते जायचं सांगायचं. काकाने म्हणायचं, सर म्हणायचं, सर एक बोनाफाईड द्या बरं सर. एक बोनाफाईड मस्त छान छान सुंदर घ्यायचा, फोटो बिटो चिपकून सही शिक्का वगैरे घेऊन घ्यायचा, काम आहे बोनाफाईड वगैरे, ठीक आहे ना. आणि पुढे सिग्नेचरचा फोटो, काही गरज नाही याची, पण करून ठेवायचं. म्हणजे एका व्हाईट पेपरवर ब्लॅक पेनाने आपली प्रॉपर सिग्नेचर करायची, त्याचा फोटो वगैरे प्रॉपर सेव्ह करून ठेवायचा, लागतो बेटा हा पुढे वगैरे, बरोबर आहे. तर 20 गोष्टी तुम्हाला लागणार आहे तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी. मग तुम्ही डिप्लोमाचा असाल, इंजिनिअरिंग, फार्मसी, डायरेक्ट सेकंड इयर, काही असो. तर 10वी नंतर जे विद्यार्थी आता मोठे मोठे शिक्षण, म्हणजे 11वी 12वी साठी पण हाच फॉर्म लागतो बरं, सर्व हेच लागतं डायरेक्टली. तर 10वी नंतर तुम्ही जे पण काही शिक्षण करत असाल, तर तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल तर हा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो. हा महाडीबीटीचा फॉर्म आहे बेटा. या स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्ही प्रॉपर भरून घ्या, व्यवस्थित करा. आणि बघा, फॉर्म भरा, नक्की सांगतोय मी. जे प्रॉपर सर्व व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर येतील, काळजी करू नका. व्यवस्थित संपूर्ण सिरीज, ही स्कॉलरशिपची जी सिरीज आहे ही प्रॉपर मी कंटिन्यू करणार आहे, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा बेटा, कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.